दरवेळेसप्रमाणे यावेळेसही आपण गॅरेज कॅम्प घेतलेला आहे। त्याविषयी आमचे जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांचं आपण थोडक्यात मत घेऊ। कितपत हा गॅरेज कॅम्प गरजेचा आहे, गाडीची माहिती कितपत कोणाला व्यवस्थित वाटली किंवा ती किती गरजेची आहे हे आपण प्रत्येकाचं थोडक्यात मत घेऊया। धर्मराज गव्हाणे आहे आणि हा कॅम्प आज सरांनी जो घेतला आहे रविवारी तो खूपच चांगला झालेला आहे आणि गाडीबद्दल जेवढी काही माहिती माहीत नव्हती ती आज माहीत झालेली आहे आम्हा सर्वांना आणि हा कॅम्प खूप महत्त्वाचा आहे। आमचे देशमुख सर पुढे या। माझं नाव शुभम हनुमंत गुळवे। शुभम हनुमंत जोरात बोला की जरा। हे जे गॅरेज कॅम्प घेतलेलं आहे ते अतिशय आवश्यक आहे, कारण यातील जे चिन्ह आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। कधी त्या चिन्हापासून आपल्याला म्हणजे माहिती भेटते की कधी समजा जर गाडी बंद पडली तर कशामुळे पडली, कशामुळे म्हणजे हे झालं ते माहीत राहतं। चिन्हांचं कारण कळतंय त्याच्यापासून, चिन्हाचं कारण कळतं आणि खरंच कोणी सगळे म्हणजे रविवारी यावा, गॅरेज कॅम्प करावा। या सर पुढं थांबा आमचे हे ट्रक ड्रायव्हरचे मेन आहेत आमचे। आता कार शिकायलेत, पहिले ट्रक शिकले, त्यांचं मत थोडक्यात घेऊ या गॅरेज कॅम्प विषयी। माझं नाव सय्यद असलम आहे। ही ड्रायव्हिंग स्कूल माऊली ड्रायव्हिंग स्कूलमध्ये एक चांगला कॅम्प आहे, चांगलं स्कूल आहे। यासाठी चांगली मालूमात भेटत आहेत। चांगले जी कुणाला शिकायचे असलं तर ह्या माऊली ड्रायव्हिंग स्कूलमध्ये भेट द्या, कॅम्प करा, जॉईनिंग करा रेफरन्स केलं सगळ्यांना आणि सरची भेट घ्या, रविवारी मीटिंग करा आणि चांगलं आहे, लायसन भेटतंय, काही टेन्शन नाही। सर चांगल्या पद्धतीने शिकवून देतात आणि मालूमात देतात आणि चांगली आहे मालूमात। ठीक आहे धन्यवाद सातेफळकर। शेख सरांचं काय मत आहे बोला। माझं नाव शेख मुदस्सर आहे। आज रविवारी कॅम्प झाला आहे। ह्या कॅम्पमध्ये स्पेशल कोणता चिन्ह कोणता स्पेशल कामासाठी आहे ती दाखवून दिलेलं आहे आणि गाडीचा टायर कसं ओपन करायचं आणि लावायचं कसं ते सरांनी शिकून दिलेलं आहे, म्हणून हे काम करणं काफी आवश्यक आहे। ह्या कॅम्पमध्ये काय खूप शिकायला भेटलं आम्हाला प्रत्येक रविवारी। धन्यवाद सर तुमचं मत दिल्यामुळे। हा आमच्याकडे नवीनच विद्यार्थी जॉईन होतोय, प्रणव साबणे म्हणून आहेत। ते आज फर्स्ट डे त्याचा थेरी क्लासचा झालाय, हे गॅरेज कॅम्पचा झालाय, त्याविषयी काय मत आहे तुझं? आता मी प्रणव साबणे। कार फक्त आपल्याला चालवायला येणंच गरजेचं नाही आहे, तर त्याचे सिम्बल्स आणि कारच्या पार्ट्सबद्दल माहिती असणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे। हे या क्लासमध्ये आज शिकायला भेटलं आणि गॅरेज कॅम्पसुद्धा कार चालवणं इतकंच महत्त्वाचं आहे हे मला कळालं। धन्यवाद। माझं नाव संतोष वामनराव कुलकर्णी। मी पहिल्या वेळेस कॅम्पला या ठिकाणी आलेलो आहे। 15 दिवस मी गाडी शिकली। 15 दिवसामध्ये रेड्डी सरांनी मला गाडी शिकवली आणि ज्याने नवीन गाडी घेतलेली आहे किंवा नवीन आहेत त्यांनी या कॅम्पला येणं महत्त्वाचं आहे, कारण की सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर काही चिन्ह दाखवतात त्याचं आपल्या माहिती कळत नाही, पण या ठिकाणी ते चिन्ह कशाचे काय नाही याची माहिती असताना मिळते आणि ती सर्व माहिती आज या ठिकाणी आम्हाला मिळाली। त्याबद्दल माधुर्डी सराचं धन्यवाद। देवबाप्पा आमचे हंडीबाग सर हा गॅरेज कॅम्प कितपत महत्त्वाचा आहे याच्यामध्ये काही सांगाल तुम्ही सर? अगदी माऊली मोटर्स ड्रायव्हिंग स्कूल एक दिवसीय शिबिरामध्ये वाहनाविषयी प्राथमिक माहिती व प्रात्यक्षिक शिबिर माधव रेड्डी सरांनी जे आयोजित केलं होतं ते नवीन वाहनधारकांना, नवीन गाडी घेणाऱ्यांना खूप फायदेशीर ठरलं। त्यातील चिन्ह, गाडीचे विविध पार्ट्स प्रत्यक्ष कृती करून आम्हाला दाखवली। ते सर्वांना खूप मोलाचं आणि चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सरांचे खूप अभिनंदन। धन्यवाद सर। दीदी माझं नाव प्रतीक्षा हंडीबाग आहे। माऊली ड्रायव्हिंग क्लासेसमध्ये मी 6-7 दिवस झालं येते। सर खूप छान प्रशिक्षण देतात, ड्रायव्हिंगबद्दल व्यवस्थित माहिती देतात आणि छान वाटलं आजचं शिबिर। हा दीदी बोल, तुझं काय मत आहे? आता गाडीवाले व्हायले दीदी, गाडी बुक केली आहे सध्या। माझं नाव साक्षी कराड आहे। मी सरांकडे 1 महिना
मग बंधू. माझं नाव सुयोग कराड आहे. मी सरांकडे 1 महिना प्रशिक्षण घेतलेलं आहे. सर खूप चांगले शिकवतात आणि समजूनही गॅरेज कॅम्प विषयी कसं आहे? क्लास पूर्ण झालाय तुझा, आता गाडी चालवायलाच, पण गॅरेज कॅम्पचं कसं आहे? काही शिकलास का याच्यामधून? गॅरेज कॅम्प ही खूप चांगला झालेला आहे. त्यांनी आम्हाला खूप म्हणजे सिम्बॉल्सबद्दल इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. इंजिनमध्ये म्हणजे गाडीबद्दल खूप माहितीही सांगितलेली आहे. आम्हाला सरांनी आम्हाला प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये सरांनी टायर कसं बदलायचं सांगितलेलं आहे. गाडीमध्ये कुलंट कसं बदलायचं किंवा वायपर लेवल चेक कर, इंजिन ऑइलची लेवल कशी चेक करायची, ते सर्व खूप थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. पद्धतशीर सांगितलेलं आहे. ठीक आहे. आमचे राऊत सर, कीर्ती गोल्ड चे मुख्य. माझं नाव भावनदास राऊत आणि कीर्ती गोल्डमध्ये मी मॅनेजर या पदावर आहे. सरांकडे क्लास आता सुरू आहे माझा 15 दिवस झालं आणि या 15 दिवसामध्ये सरांनी गॅरेज कॅम्प आमच्या या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिला. त्यामध्ये कुठले इंडिकेटर लागतात, कसे लागतात, गाडीमध्ये कुठले प्रॉब्लेम येऊ शकतात आणि कुठल्या इंजिनमध्ये काय काय पार्ट असतात आणि त्याचा कसे देखभाल राखावी, हे सगळी माहिती सरांनी संक्षिप्त रूपामध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला गाडीचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देऊन आम्हाला ही माहिती दिलेली आहे आणि त्याचा आम्हाला भविष्यात खूप खूप फायदा होणार आहे. खूप खूप धन्यवाद सर.